पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्क प्रकरणात महाराष्ट्र एटीएसनं मोठी कारवाई केली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडसह राज्यातील विविध शहरांमध्ये एटीएस कडून एकाच वेळी छापेमारी करण्यात आली आहे आणि या कारवाईत अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले। सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांशी संपर्क साधून नेटवर्क विस्तारण्याचा संशय, तर एटीएस या प्रकरणाचा आता कसून तपास करते आहे। आपल्या प्रतिनिधी साक्षी यादव आपल्या सोबत आहेत। साक्षी, नेमकी काय माहिती आहे या संदर्भातली? एटीएसने आता कारवाई केलेली आहे। श्रद्धा, पाकिस्तानी गँगस्टर आहे शहजाद भट्टी, याचा संपर्क जो आहे तो महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। महाराष्ट्र एटीएसने ही मोठी कारवाई केली आहे। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये एटीएस कडून छापेमारी टाकण्यात आली आहे। राज्यातील विविध शहरांमध्ये एकाच वेळी ही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। अनेक संशयितांना सुद्धा चौकशीत घेण्यात आला आहे। शहजाद भट्टीचा जो नेटवर्क आहे तो खूप मोठा आहे। महाराष्ट्रामध्ये त्याचं नेटवर्क पसरलेलं आहे। तसेच एटीएस कडून आता त्याचा तपास जो आहे तो केला जातोय। फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअपद्वारे तरुणांशी संपर्क साधण्याचा तो प्रयत्न करत होता। सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटवर्क विस्ताराचा प्रयत्न सुद्धा तो करत होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून समोर आली आहे। या प्रकरणाचा पोलीस जो आहे तो पुढचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत पाहायला गेलं तर फेसबुक, इंस्टाग्राम आणि टेलिग्राम, व्हॉट्सअपद्वारे तरुणांशी तो खूप मोठ्या प्रमाणात संपर्क करत होता। त्याचा नेटवर्क जे आहे तो विस्तारायचा प्रयत्न तो यावेळी करताना आपल्याला दिसत आहे। साक्षी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता शहजाद भट्टीशी निगडीत ही मोठी कारवाई एटीएसनं पुकारलेली आहे। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।